जरा आवाज घुमतोय बघा. आज मला अतिशय आनंद होतोय. येतोय ना मागे आवाज? मागची ओळ येतोय ना आवाज? आज मला अतिशय आनंद होतोय की दरवर्षीप्रमाणे आज एका महत्वाच्या कन्सेप्टला मी हात घालणार आहे. समथिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, समथिंग दॅट कॅन चेंज अवर लाईफ. बाय द वे, बरेच नवे चेहरे मला इथे दिसतात आज. कॅन आय नो पहिल्यांदा किंवा नवीन किती लोक आलेले आहेत? कॅन यू रेज युअर हँड? हो, मोर दॅन 50% नवीन लोक आहेत. ओके, सो दॅट मीन्स की तुम्ही मला पहिल्यांदा ऐकताय असं गृहीत धरू? ओके, गुड. सो आय विल टेल यू, मुळात हा जो काय आजचा प्रोग्राम आहे ज्याला आपण फास्टर मनी उपासना म्हणतोय, बेसिकली इट हॅज कम फ्रॉम मनी उपासना. ह्या मनी उपासनाचा अनुभव घेण्याचा कार्यक्रम आहे. मनी उपासना ही संकल्पना आम्ही 11 वर्षापूर्वी मांडली. 11 वर्षापूर्वी. गेले 11 वर्ष आम्ही मनी उपासना ही संकल्पना राबवत आलेलो आहे. वी आर टीचिंग दॅट. पण जसं आईस्क्रीमच्या दुकानामध्ये टेस्टर देतात ना, ते की ये ट्राय करो, ये ट्राय करो, ये ट्राय करो, तसं डज मनी उपासना वर्क? हे जे आम्ही मुळात 11 वर्ष ती गोष्ट शिकवतोय, म्हणजे इट मस्ट बी वर्किंग. नाहीतर 11 वर्ष आम्ही शिकवत आलो नसतो. पण तरी देखील अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असला पाहिजे, तर वी विल से वेदर इट वर्क्स फॉर अस ऑर नॉट. आजचा कार्यक्रम त्यासाठी आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळावा जे आम्ही शिकवतो. इफ यू रिअली वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट, तो मिळावा त्याच्यासाठी हा आजचा प्रोग्राम आहे. इन्सिडेंटली तुम्ही बरेचसे नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की मी 1997 पासून पब्लिकली बोलतोय. हा, म्हणजे इट हॅज बीन ऑलमोस्ट 25+ इयर्स. 25 वर्ष मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? थोडक्यात मी माझी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण त्या 1997च्या आधीची जी 20 वर्ष आहेत ना माझ्या आयुष्यातली, 1977 पासून ते 1997 पर्यंत, ती इतकी संघर्षाची आहे, इतकी अपयशाची आहे, इतका कॉन्फ्लिक्ट आहे. वेगवेगळ्या लेवलला कॉन्फ्लिक्ट आहे माझ्या जीवनात. पैशाचा तर आहे, यशाचा आहे, आरोग्याचा आहे, रिलेशनशिप्सचा आहे, प्रगती नाही, असे इनन्युमरेबल ऑब्स्टेकल्स मधून मी 20 वर्ष गेलो. आणि त्या 20 वर्षांमध्ये मला जे जे मिळालं, ज्याच्यातून मी बाहेर पडू शकलो. मी बाहेर पडलो कधी? मी बाहेर पडलो, खऱ्या अर्थाने मी बाहेर पडलो 1995 ला. आणि मग मी बाहेर पडल्यानंतर मला लक्षात आलं की व्हॉट हेल्प्ड मी? X, Y and Z. आणि ज्या ज्या गोष्टींनी मला मदत केली त्या गोष्टी मी 1997 पासून लोकांशी शेअर करतो. कारण तुम्ही इथं सगळे आलेले आहात. यू मस्ट हॅव कम विथ अन अजेंडा.
काहीतरी कारण म्हणून आलाय ना, तुम्ही उगीच आलेलं नाहीये. एक तर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स मधून जात असाल वेर यू वॉन्ट अ सोल्युशन. मला माझ्या ह्या सिच्युएशन मध्ये व्हॉट एव्हर इट इज, व्हॉट एव्हर, कुठल्याही एरियामध्ये असू दे, मगाशी मी म्हटलं तसं ते आरोग्याच्या लेवलला असू दे, ते पैशाच्या लेवलला असू दे, ते ओव्हरऑल ग्रोथच्या लेवलला असू दे, ते नातेसंबंधाच्या लेवलला असू दे, ते आध्यात्मिक असू दे, कुठल्याही लेवलला तुमचे इश्यूज असू दे, तुम्हाला त्यातून काहीतरी सोल्युशन पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली मी असाच 20 वर्ष सोल्युशन शोधत आलो. मला जी मिळाली त्यांना एकत्रित केली, आणि दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू टॉक इन फ्रंट ऑफ यू. जर तुम्हाला ती समजली, कारण मी जे काय बोलतोय ना, मी असं म्हणतो की ओनली 0.1% पीपल इन द वर्ल्ड अंडरस्टँड दॅट. 0.1%. लोकांना कळतच नाही. लोकांना सांगितलं तरी कळत नाही. आता वो सबकी फितरत आहे असं म्हणायला लागेल. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग आहे. कारण जसं आपल्याला उद्या कोणी रॉकेट सायन्स शिकवायला लागलं तर मला खात्री आहे इथे जेवढे बसलेले आहेत, काहीतरी हाय फंडू रॉकेट सायन्स की कुठं ज्युपिटर पर्यंत जायचं कसं, हे तंत्रज्ञान आपल्याला जर कोणी शिकवायला लागलं तर मला नाही वाटत आपल्या डोक्यात जाईल. म्हणजे आपण बुद्धू आहे काय? आपण बुद्धू नाही. अपने पास वो अक्युमेंट नाही आहे. जसं माझ्यासारख्या माणसाला ज्या शाळेत मी शिकलो तिथं 9वी पर्यंत सगळे विषय होते आणि 9वी नंतर इधर आर्ट्स और सायन्स. मला आठवते 9वी मध्ये मी असताना, सॉरी 8वी मध्ये मी, 9वी 10वी 11वी असे 3 वर्ष आर्ट और सायन्स. मला 8वीची परीक्षा पास करताना फार परिश्रमानंतर गणितामध्ये 33 मार्क मिळाले होते. आय थिंक 33 वॉज पासिंग और 35, आय डोंट रिमेंबर. तेवढेच मार्क मला मिळाले होते. कसा तरी मला वाटते त्या मास्टरला, ते जे गणिताचे सर होते, त्यांना माझी आई जाऊन भेटली होती, त्यांच्या पाया पडली होती की इसको पास करो, सो दॅट 9वी पासून तो एकदा आर्ट्सला गेला की परत गणितच नाही ना. बहुतेक त्या मास्तरांनी मला 5 वगैरे मार्क वाढवले असतील आणि माझं गणिताचा माझा जो काय असोसिएशन आहे ते संपवून टाकलं. गणित हे मला समजतच नाही, आज देखील समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. बेसिक गणित मला समजत. तसं मी जे बोलणार आहे तुमच्याशी ते तुम्हाला समजेलच असं नाही. पण कधी कधी काय होतं, तुम्ही इथपर्यंत येणं हा देखील अपघात नसतो. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्ही इथं येणं हा योगायोग नसतो. ही तुमच्या जीवनातली एक योजना असते. दॅट इज वाय यू आर हिअर. ऑर एल्स मी जे काय बोलणार आहे किंवा बोलतोय हे कुठंतरी तुम्हाला कॉन्शियसली जरी कळलं नाही तरी सबकॉन्शियसली कळणार असतं. म्हणूनच युनिव्हर्स तुम्हाला इथपर्यंत पाठवता असं मला वाटतं. ऑर एल्स यू वुडंट हॅव कम. सो मला माझ्या ह्या वाईट काळामध्ये जे जे काही समजलं ते मी लोकांना शिकवत आलो. आणि 11 वर्षापूर्वी मी एक काय म्हणूया त्याला, एक असाच विचार केला. अँड आय ट्राईड टू फाइंड आउट की जे लोक आमच्याकडे कन्सल्टेशन साठी येतात
पर्सनल कन्सल्टेशनसाठी जे लोक येतात, अर्थात मी पर्सनल कन्सल्टेशन करत नाही, मिनल पर्सनल कन्सल्टेशन करते. नवीन लोकांना मिनल कोण माहिती नसेल, पण तुम्हाला दुसऱ्या सेशनमध्ये मिनल कोण आहे कळेल. मी जर क्वांटम अवेकनिंगचा फाउंडर आहे तर मी मिनल क्वांटम अवेकनिंगची को फाउंडर आहे. एवढाच तिचा आता मी परिचय तुम्हाला देतो. पुढे तुम्हाला मिनल कोण आहे ही दुसऱ्या सेशनमध्ये कळेल. तर मी आणि मिनल एक डिस्कशन करत होतो. त्यावेळेला मी तिला विचारलं की हे आपल्याकडे जे लोक येतात पर्सनल कन्सल्टेशनला, त्यातल्या मेजॉरिटी लोकांचा प्रॉब्लेम काय असतो. अँड शी टोल्ड मी की 80% लोकांचा प्रॉब्लेम पैशाशी रिलेटेड असतो. काही लोकांचा प्रॉब्लेम आरोग्याचा असतो, बट द रिझन इज मनी. काही लोकांचा प्रॉब्लेम रिलेशनशिप्सचा असतो, बट द रिझन इज मनी. काही लोकांना ग्रो करायचं असतं, पण ते ग्रो करू शकत नसतात, द रिझन इज मनी. परवाच मला कोणतरी एक व्यक्ती आहे आपल्याकडे, ती कितीतरी परीक्षा पास झालेली आहे, गव्हर्नमेंटची कुठल्या तरी परीक्षा पास झालेली आहे, आणि फायनली इंटरव्ह्यू लागलेला आहे. आणि इंटरव्ह्यूच्या आधी तिला काही लोक येऊन भेटतात आणि तिला सांगतात की तू सगळं पास झालेली आहेस, आता इंटरव्ह्यू आहे ना, यू विल पास द इंटरव्ह्यू ओनली इफ यू पे एक्स अमाउंट ऑफ मनी. आणि तिच्याकडे पैसे नाही, आणि ती असं म्हणते की पैसे तर नाहीच आहेत माझ्याकडे, मी पैसे द्यायला पण तयार नाही आहे. व्हॉट विल हॅपन? विल शी गेट द जॉब? नो, शी विल नॉट गेट द जॉब, कारण तशी सिस्टमच नाही. सो तिचा प्रॉब्लेम, आता तो एक जॉब मिळाला की तिचं आयुष्य सेट होणार आहे, पण तो मिळू शकत नाही बिकॉज ऑफ मनी. सो आम्हाला असं लक्षात आलं की 80% प्रॉब्लेम्स लाय विथ मनी. आणि मग आम्ही ओरिजिनली काय शिकवतो? आम्ही ओरिजिनली हे शिकवतो किंवा हे शिकवत आलो की तुमच्या जीवनामध्ये कुठेही जर प्रॉब्लेम असेल तर पहिला सिद्धांत काय? हु इज रिस्पॉन्सिबल? आपण काय म्हणतो? परिस्थिती इज रिस्पॉन्सिबल. सगळं जे काय चालू आहे आजूबाजूला दॅट इज रिस्पॉन्सिबल. तो माणूस रिस्पॉन्सिबल, माझे आई वडील रिस्पॉन्सिबल, माझं नशीब रिस्पॉन्सिबल. मी सोडून एव्हरीथिंग इज रिस्पॉन्सिबल. आणि आम्ही असं म्हणतो की इफ थिंग्स आर नॉट गोइंग राईट इन युअर लाईफ, हु इज रिस्पॉन्सिबल? यू आर रिस्पॉन्सिबल. ऍट सम लेवल, कुठल्या तरी लेवलला, डायरेक्टली नाही पण कुठल्या तरी लेवलला वी मे बी रिस्पॉन्सिबल. आणि ही कन्सेप्ट बेसिकली एक हवाईयन कन्सेप्ट आहे. दिस इज अ हवाईयन कन्सेप्ट. आणि तुम्हाला कोणाला माहिती आहे की नाही माहित नाही, या हवाईयन कन्सेप्ट मधून एक संकल्पना निर्माण झाली ज्याला म्हणतात हो'ओपोनोपोनो. डू यू नो व्हॉट इज हो'ओपोनोपोनो? हाऊ मेनी पीपल नो व्हॉट इज हो'ओपोनोपोनो? ओके, so many people in this hall don't know what is हो'ओपोनोपोनो. आणि हो'ओपोनोपोनो या सिद्धांतानी अनेक लोकांचं आयुष्य बदललं. हो'ओपोनोपोनो हे एक हवाईयन टेक्निक आहे आणि ह्याचा प्रसार जो वायटाले नावाच्या माणसाने केला एका पुस्तकातून. त्या पुस्तकाचं नाव आहे द झिरो लिमिट्स. आणि इंटरेस्टिंगली ते पुस्तक फ्री डाउनलोडला अवेलेबल आहे गुगलवरती. द नेम इज झिरो लिमिट्स. अवश्य वाचा, अवश्य वाचा. ते एक पुस्तक
तुम्हाला जर कळलं हे हवाईयन लोक काय म्हणतायत, इफ यू अंडरस्टँड दॅट यू विल गेट अ न्यू इन्साइट इन टू लाईफ. तर आम्ही काय म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही लेवलला जर प्रॉब्लेम असेल तर हु इज रिस्पॉन्सिबल? मे बी आय एम रिस्पॉन्सिबल. आणि मग इफ आय एम रिस्पॉन्सिबल, मी काय केलं पाहिजे की मी ज्या कारणामुळे रिस्पॉन्सिबल झालेलो आहे ते कारण काढून टाकलं पाहिजे. इफ दॅट हॅपन्स, म्हणजे मी रिस्पॉन्सिबल आहे याचा अर्थ काय, माझ्यामध्ये कुठंतरी काहीतरी असं आहे जे माझ्या जीवनाचा प्रवाह ब्लॉक करायला लागलेला आहे. सो व्हॉट एम आय सपोज टू डू? रिलीज दॅट ब्लॉक. तो ब्लॉक रिलीज जर झाला तर जीवनाला गती येऊ शकते. दिस इज व्हॉट वी आर टीचिंग. आता मी हे काय म्हणतोय, डू यू वॉन्ट टू हॅव अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ दिस? डू यू वॉन्ट? आय विल गिव्ह यू अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. मी काय म्हणतोय, आर यू रेडी? ओके. एक काम करा, आपल्याला प्रत्येकाला लंच आहे. ओके. श्वास घेतल्यानंतर लंचच्या किती % श्वासात गेला पाहिजे? आयडियली किती गेला पाहिजे? आयडियली इफ दिस इज अ टँक, आय फिल माय लंच, किती टक्के आत श्वास जाणं अपेक्षित आहे? तुमच्या गाडीला एक टँक आहे पेट्रोलचा, तुम्ही तो फुल केल्यानंतर किती टँक भरला गेला पाहिजे? 75%. सिंपल आहे, आन्सर सिंपल आहे. वाय 75%? इफ यू वॉन्ट टू फिल दिस टँक, तुम्ही श्वास घेतल्यानंतर 100% आत गेला पाहिजे ना आयडियली. आता एक काम करा, जस्ट ट्राय टू टेक अ डीप ब्रेथ आणि चेक करा की तुमच्या लंगच्या कपॅसिटीनी किती श्वास, किती % श्वास आत गेलाय असं तुम्हाला वाटतं. व्हॉट इज द पर्सेंटेज? जस्ट ट्राय इट. आपण गंमत बघूया याच्यात. टेक 4-5 श्वास घ्या. किती वाटतंय? हाऊ मच एअर, जर दिस इज 100% टँक, हाऊ मच एअर कुड यू ब्रीथ? किती गेला असेल आत असं तुम्हाला वाटतं? साहेब तुम्हालाच विचार, तुम्हाला गेज, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही श्वास घेतल्यानंतर 100% भरला आला? किती भरला? किती भरला असेल पर्सेंटेज मध्ये? जस्ट अंदाज आहे. करेक्ट. 75-80. काही लोकांचा 50 पेक्षा कमी वाटला असेल. हो ना. काही लोकांना अगदी 10-15 पण वाटलं असेल. काही लोकांना 90 वाटलं असेल. याचा अर्थ 100 तर नाही झाला. म्हणजे आपल्या ब्रीदिंग मध्ये कुठंतरी काहीतरी असं आहे विच हॅज ब्लॉक्ड अस. आपण एक सिंपल गोष्ट करूया, जे मी मनी उपासनामध्ये शिकवतो आम्ही. सिंपल गोष्ट करूया. 5-8 असे ऍक्यू पॉइंट्स आहेत आपल्या बॉडीवरती. त्या ऍक्यू पॉइंटला स्टिम्युलेट करूया आणि बघूया काय फरक पडतो काय. हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक रिलीज करायचा ना आपल्याला. आता माझ्या बरोबर मी जे करतो ते करा. रिलीज असं म्हणा. इथं दोन्ही भोवयांच्या मध्ये रिलीज, दोन्ही डोळ्याच्या बाजूला रिलीज, दोन्ही डोळ्याच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज. ब्लॉक रिलीज, ब्लॉक रिलीज, ब्लॉक रिलीज, ब्लॉक रिलीज, ब्लॉक इन ब्रीदिंग रिलीज, ब्लॉक इन ब्रीदिंग रिलीज, ब्लॉक रिलीज, ब्लॉक रिलीज, ब्लॉक रिलीज,
lock release, 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 last time, lock release, 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 lock release. ओके, आता परत श्वास घेऊन बघा. मगाशी जेवढा तुम्ही घेतला होता त्याच्यापेक्षा आता काही फरक पडलाय काय इन टेकिंग द ब्रेथ. मगाशी ते जसा तुम्ही श्वास घेतला तसाच आत्ता घ्या आणि सी whether the inflow there is some change in the inflow. Can you feel the difference? मगाशी तुम्ही 75 ला श्वास आत गेला, आता काय झालं? Did it change? Was the flow easier? मगाच्यापेक्षा was it easier? काय केलं आपण? आपल्याला काही माहित नाही टेक्निकली. आपण फक्त एका विशिष्ट प्रिन्सिपलचा आधार घेऊन आपले ॲक्युपॉइंट्स टॅप केले आणि तिथं असलेला जो ब्लॉक होता तो ब्लॉक रिलीज झाला. सो हा ब्लॉक कुठं पण असू शकतो. आता मी काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. सी इफ यू अंडरस्टँड दॅट. जे लोक 0.1% ला अडकतात ना जिथं, आय एम गोइंग टू टॉक अबाउट दॅट नाउ. हा ब्लॉक कुठेही असू शकतो. एनी एरिया इन आवर लाईफ असू शकतो. कारण एनी एरिया ऑफ आवर लाईफ आपल्याला दिसताना कसं दिसतंय? गंमत बघा. जस्ट ऑब्झर्व. तुमच्या आजूबाजूला लोक बसलेले आहेत. आता मी इथं समोर बसलेलो आहे. आपण एका हॉलमध्ये बसलेलो आहे. इथं खुर्ची आहे, इथं टेबल आहे. हे ऑब्जेक्टिव्ह आहे का सब्जेक्टिव्ह आहे? हे स्थूल आहे का सूक्ष्म आहे? स्थूल आहे ना. एक्झॅक्टली. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट, आपण डोकं दुखायला लागलं की गोळी खातो. ती गोळी सूक्ष्म आहे का स्थूल आहे? स्थूल आहे. आपण इतके त्या स्थूलामध्ये अडकलेलो आहे की आपल्याला असं वाटतं की सगळी दुनिया, सगळं अस्तित्व स्थूलच आहे. आपण ज्यावेळेस पैसे मिळवायचे असं म्हणतो त्यावेळेस जी पैशाची संकल्पना आपल्या डोक्यात आहे ती स्थूल आहे का सूक्ष्म आहे? स्थूल आहे. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. पण या कोणत्याही स्थूलाच्या आत तुम्ही जर एका इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी गेला तर पहिल्या स्तरावरती एक मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे जे स्थूलापेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्याही आत गेला तर ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. त्याच्याही आत गेला तर सब ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्याही आत गेला तर काय? त्याच्याही आत गेला तर काय? इट इज ओनली एनर्जी. म्हणजे आपल्याला जे स्थूल दिसतं ते जरी स्थूल असलं इन रियालिटी, म्हणजे आपल्या रियालिटीमध्ये जरी ते स्थूल असलं, इन रियालिटी ते स्थूल नाही आहे. इन रियालिटी ते सूक्ष्मच आहे. आपल्या रियालिटीमध्ये जमीन सपाट आहे ना. सपाट आहे का जमीन? गोल आहे पृथ्वी. आपली रियालिटी सपाट आहे. आपल्या रियालिटीमध्ये सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. इज इट द रियालिटी? नो. सिमिलरली
आपण ह्या स्थूलामध्ये इतके अडकलेलो आहे की वी फील दॅट एव्हरीथिंग इज स्थूल. सो वी यूज, ऐका मी काय म्हणतोय, वी फील की एव्हरीथिंग इज स्थूल मॅटर लाईक. त्यामुळे आपण मॅटरचे प्रिन्सिपल्स वापरतो सगळीकडे. माझ्या 20 वर्षाच्या संघर्षामध्ये काय कळलं मला, आय अंडरस्टूड दिस, की जरी इथं मॅटर लाईक सगळं असलं तरी इन रियालिटी हे सगळं एनर्जी आहे. सो तुमच्या स्वप्नामध्ये जर एक वाघ आला तुमच्या अंगावरती उडी मारायला आणि तुमच्या बिछाण्याच्या शेजारी तुम्ही एक बंदूक भरून ठेवलेली आहे, विल दॅट गन हेल्प टू किल दॅट टायगर? स्वप्नातला वाघ मारायला तुम्हाला स्वप्नातलीच बंदूक पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे अडथळे मॅटर लाईक आहेत असं आपल्याला वाटतं, पण इन रियालिटी ते एनर्जी लाईक आहे. आणि जोपर्यंत आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही कि मेरे जिंदगी में अगर सांस अच्छी तरह से नहीं जा रहा है तो कारण पोल्यूशन है. नो, वन कारण इज पोल्यूशन. देर इज समथिंग इनसाइड यू दॅट इज ब्लॉकिंग इट. ही जबाबदारी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये जातो. आणि ज्या लोकांना हे कळतं की इन्स्टेड ऑफ ट्रीटिंग द मॅटर आय हॅव टू ट्रीट द एनर्जेटिक डायमेन्शन, हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस गणित सुटायला लागतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? बघा, जस्ट ऑब्झर्व. इथे एक टेबल आहे. हे टेबल जर मी घेतलं आणि असं फिरकून तुम्हाला मारलं, लागेल ना? लागेल, खूप पडेल. किती डेंजरस काहीतरी घडलेलं. दिस इज, म्हणाली मॅटर आहे ना. पण समजा मग सूक्ष्म मोर पॉवरफुल की मॅटर मोर पॉवरफुल? इथं काय दिसतं आपल्याला? व्हॉट इज मोर पॉवरफुल? मॅटर इज मोर पॉवरफुल, बरोबर. पण मी मॅटरचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर बदललं आणि या मॅटरला आग लावली. विच वॉज मोर पॉवरफुल? ओनली द टेबल और द टेबल विथ द फायर? टेबल विथ द फायर. मी त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर बदललं. समजा आणखीन मी खालती गेलो आणि त्याचं मी ऍटॉमिक स्ट्रक्चर बदललं आणि त्याचा एक ऍटम बॉम्ब तयार झाला जो दिसत नाही. जगात कोणीही ऍटम बघितलेला नाही. जरी असं ते सगळं दिसत असलं ना आपल्याला सायन्स बुक्स मध्ये, ऍटम डज नॉट लुक लाईक दॅट. ऍटम कोणी बघितलेलाच नाहीये. ऍटमचा परिणाम बघितलेला आहे. सो हे जर ऍटॉमिक लेवलला मी बदललं तर हे जास्त घातक असेल की मॅटर जास्त घातक असेल? मॅटर. ऍटम जास्त घातक असेल की मॅटर? ऍटम तर दिसतच नाही. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, जेवढं आपण एनर्जेटिकली जातो आत तेवढं आपण पॉवरफुल बनायला लागतो. पण आपण अडकलोय मॅटर मध्येच. दिस इज द प्रिमिस ऑफ मनी उपासना. मनी उपासना मध्ये आम्ही म्हणतो की तुमचे पैशाशी रिलेटेड किंवा कुठल्याही आयुष्याच्या गोष्टींशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, डोंट ट्रीट इट विथ मॅटर, ट्रीट इट विथ एनर्जी.
आणि ज्या लोकांनी एनर्जेटिकली ट्रीट केलं, हे जे फोल्डर तुम्हाला दिलंय त्या फोल्डर मध्ये काही टेस्टिमोनियल्स आहेत. ज्या लोकांनी एनर्जेटिकली हे ट्रीट केलं, यामध्ये एक मुलाचं हे आहे शेवटच्या पानावर, याचं नाव केदार पाटील. केदार आता होता इथं. केदार कुठे असतो? ओके, केदार आहे इथं. केदार 10 वर्षापूर्वी आला म्हणे उपासना करायला. ज्यावेळेस केदार अशा अवस्थेमध्ये होता की टू डू और नॉट टू डू, काय करू, त्याला पूर्णपणे तो गोंधळलेला होता. त्याच्या वडिलांनी निर्माण केलेला बिझनेस नाशिकला होता, जो बिझनेस पूर्ण डबघाईला आला होता. ही वॉन्टेड टू डू अ जॉब समवेअर. मनी उपासना करायला आला, त्याला नवीन इन्साइट्स काहीतरी मिळाल्या, त्याला मिनलनी गाईड केलं आणि तो जॉब करण्याच्या ऐवजी त्या फॅक्टरीमध्ये गेला टू सी त्या फॅक्टरीमध्ये काय करू शकतो. काय 10 इयर्स, 10 वर्षापूर्वी डब घाईला आलेली फॅक्टरी, कर्जात बुडालेली फॅक्टरी, आज किती पर्सेंटनी तू वाढवलीस केदार? व्हॉट इज युअर पर्सेंटेज ऑफ ग्रोथ? सुरुवात केली तेव्हा 1.5 करोडचा टर्नओव्हर होता. आता किती आहे? आता 9 to 10 करोडचा टर्नओव्हर आहे. संपलेली फॅक्टरी. ही ट्रीटेड द फॅक्टरी, मेकॅनिकली नाही ट्रीट केली त्यांनी, एनर्जेटिकली ट्रीट. माझ्याकडे डॉक्टर मित्र आहेत, ते स्थूल आहेत, असे गुबगुबीत आहेत, आणि मी त्याला भेटायला गेलो परवा. एकदम असे झालेले. म्हटलं अरे क्या हो गया, जिमिंग कर रहे हो? नहीं म्हणाला, तर आपने जो सिखाया वही कर रहा हूं. क्या कर रहे हो? एनर्जी मैनेजमेंट कर रहा हूं. You can never be thin. You can म्हणजे one can never be thin by feeling fat. Are you understanding? So one can never be rich by feeling poor. One can never be lucky by feeling unlucky. That is the काय म्हणूया त्याला, इट्स अ की. आणि आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की वी आर सो कॉट अप इन ऑल दिस की आपण बरोबर चुकीचे इमोशन्स वरती आहे. आपण वी आर फुल ऑफ फिअर, वी आर फुल ऑफ काळजी, we are full of tension, we are full of anger, we are full of hatred, we are full of lack. कुछ कमी है मुझ में. We are full of lack, we are full of guilt, we are full of trauma. आपल्या आतमध्ये हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आपण इतके भरून ठेवलेले आहेत की आपलं एनर्जेटिक अलाइनमेंटच चुकलेलं आहे. आणि मला माझ्या 20 वर्षामध्ये काय कळलं, आय वॉन्टेड टू बी सक्सेसफुल, बट आय न्यू इनसाइड दॅट आय एम अनसक्सेसफुल. मला नुसतं कॉन्शियस लेवलला नाही तर एनर्जेटिक लेवलला माझं इक्वेशन जाऊन बदलायला लागलं. हे जे तुम्हाला आता मी सांगितलं ना, दॅट इज समथिंग नोन एज EFT किंवा मोर, आम्ही त्याला पॉवर टॅपिंग म्हणतो. या पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून व्हॉट डिड वी डू, वी चेंज्ड आवर इंटरनल पॅटर्न. जो निगेटिव्ह होता, जो फिअरफुल होता, जो लॅक मध्ये होता, जो गिल्ट मध्ये होता, तो आम्ही चेंज केला.
आणि when that change happened, ज्या वेळेस हा चेंज आमच्या सूक्ष्म स्तरावरती घडला, त्यावेळेस आमचं स्थूल अवस्था जीवनाची पण बदलली. दिस इज द मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह यू. की तुम्ही जीवनाच्या कुठल्याही स्तरावरती अडकलेले असा, इफ यू आर फायटिंग इट ओनली मेंटली, you will never get the solution. You have to solve it energetically. आणि म्हणून निकोला टेस्ला, जगातला एक बुद्धिवान संशोधक आणि इन्व्हेंटर निकोला टेस्ला असं म्हणतो की इफ यू वॉन्ट टू नो द सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, if you want to know the secrets of the universe, start thinking in terms of energy, frequency and vibration. आणि मित्रांनो, म्हणून म्हटलं हे मी सगळं तुम्हाला गेले 45 मिनिट सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रत्येका के अंदर जाता है ऐसे नहीं है. ये समझने के लिए भी एक इंटरनल मैच्योरिटी चाहिए. ते असेल तरच विचार मनामध्ये येऊ शकतो की अरे ये है, ये कैसे सॉल्व करेंगे. विनलकडे परवा एक व्यक्ती आली, म्हणाली मला मनी उपासना करायचं आहे, पण एवढी फी भरू काय. व्हॉट इज द एनर्जी शी इज गिव्हिंग? ऑफ फियर. तू मनी उपासना करणार विथ द फियर कि अरे इतना पैसा देना पड़ता है. व्हाट इज द एनर्जी यू आर गिविंग? ऑफ फियर. व्हाट विल हैपन? मनी उपासना विल नॉट हेल्प यू. म्हणून मित्रांनो ऐका, 3 डायमेन्शन आहेत जे मला कळले. पहिली आहे अलाइनमेंट. आय हॅव टू बी इन अलाइनमेंट विथ मनी. आय हॅव टू बी इन अलाइनमेंट विथ मनी. आता मी मनीशी अलाइनमेंट मध्येच नाहीये, कारण मनीला मी त्या नोटेमध्ये बघतो. मनीची फ्रिक्वेन्सी काय? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आय हॅव आस्क्ड यू अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. लक्षात घ्या, आपण पैशाच्याच लेवलला बोलूया. आर यू इंटरेस्टेड इन सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ मनी? येस और नो? येस और नो? येस. वी ऑल आर. पैसा आया तो क्या होता है? बहुत प्रॉब्लम सॉल्व होता है. सब प्रॉब्लम नहीं सॉल्व होता, सब नहीं सॉल्व होता, बहुत सॉल्व होता है. ओके. मग मला जर पैशाशी सोल्युशन पाहिजे आहे, तर मला पैशाच्या फ्रिक्वेन्सीला असलं पाहिजे की नाही? पैशाची फ्रिक्वेन्सी काय? सॉरी, कोण म्हणाले? तुम्ही ऐकलेलं आहे ना पूर्वी मला? गुड यू रिमेंबर्ड. गुड यू रिमेंबर्ड. पैशाची फ्रिक्वेन्सी काय आहे? त्या नोटेला एक फ्रिक्वेन्सी आहे. ही फ्रिक्वेन्सी काय? काय होतं पैसे मिळाल्यानंतर? पहिलं कोणतं फिलिंग आत निर्माण होतं? नो, आनंदाच्या पेक्षाही आधी कुठलं होतं? नो, सुरक्षितता. नंतर आनंद. पैसे, तुम्हाला कल्पना करा की तुम्ही कुठेतरी चाललेला आहे आणि रस्त्याच्या कडेला तुम्हाला एक मोठा बॉक्स पडलेला दिसला, आणि बॉक्स एवढा मोठा बॉक्स आहे की ते आणखीन मोठा करूया आपण, इमॅजिन करायला काय जात आहे, एवढा मोठा, किंवा एक ट्रेनची बोगीत सापडलेली, फुल ऑफ मनी. नंतर वाटेलच, बिकॉज इट्स अ मिक्स फीलिंग. काय वाटेल? आयुष्यभर एवढा पैसा, फिलिंग ऑफ डीप सिक्युरिटी. मग आनंद आहे, मग कॉन्फिडन्स आहे, मग माज आहे.
नंतर आलं सगळं. ओरिजिनली काय, पैसे असल्यावर काय वाटेल, सेक्युअर्ड वाटेल. मग त्या नोटेची फ्रिक्वेन्सी काय, सिक्युरिटी. ओके, नाव द क्वेश्चन इज, पैशाच्या बाबतीत आर यू सिक्युअर? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसे आहेत की नाही? व्हॉट एव्हर, किती का असेल ना, कोणाकडे कमी असतील, कोणाकडे मध्यम असतील, कोणाकडे जास्त असतील, व्हॉट एव्हर, पण सगळ्यांच्याकडे पैसे आहेत ना. कॅन यू डिनाय दॅट? आता मला सांगा, थिंकिंग प्रोसेस जो आहे तो पैसे तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या कडे जातो की नसलेल्या पैशांकडे जातो? ट्यून कुठे करता तुम्ही, काय अनुभवता? कायम पैशाचा तणाव. बिकॉज यू हॅव ट्यून्ड युअर सेल्फ टू लॅक ऑफ मनी. आणि म्हणून अनेक लोकांनी जीवनामध्ये एक सिद्धांत सांगितला की तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे काही तुमचं आवरायचं ते आवरा, आणि त्याच्या आधी कागदावरती व्हॉट आर यू ग्रेटफुल फॉर हे कधी लिहा. व्हॉट आर यू ग्रेटफुल फॉर. पहिलं काय लिहाल? आरोग्य. करेक्ट. पहिलं मी लिहिन की जिवंत आहे, याच्याबद्दल कृतज्ञ आहे मी. आय विल स्टार्ट फ्रॉम देअर. जिवंतच नसलो तर आरोग्य कसला? पण तुम्ही गंमत बघितले काय, तुम्ही जिवंत आहात याचा कधी तुम्ही विचारच केला नाही. आर यू एव्हर ग्रेटफुल दॅट यू आर अलाइव्ह? वी आर नेव्हर ग्रेटफुल. ज्या लोकांच्या डोक्यावर केस नाही आहे, त्यांनी केस असताना त्यांच्यावरती कधी प्रेमाने असा हात फिरवला असेल असं मला वाटत नाही. मी फिरवतो. नो मॅजिक. माझ्या बरोबरची जे कॉलेजमधली पोरं होती त्यावेळेला, ती आता पोरं राहिलेली नाही आहे, बिकॉज आय एम नियरिंग 70. सगळ्यांचे बरेचसे गेलेले आहेत, पण असताना हॅव यू एव्हर रेकग्नाइज्ड? वी डोंट रेकग्नाइज सो मेनी थिंग. त्यामुळे आपली इंटरनल अलाइनमेंटच कधी येत नाही. सो एक काम करा, तुम्ही पण काम करा. तुम्ही व्हॉट आर यू ग्रेटफुल फॉर, अगदी जिवंत असण्यापासून व्हॉट एव्हर तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे घर आहे, तुमच्याकडे घरातली फॅमिली मेंबर्स आहेत, तुमच्याकडे आवडणारा एखादा मित्र मैत्रीण हुस एव्हर आहे, तुमच्याकडे जे काय असतील ते पैसे आहेत, तुमच्याकडे काम आहे, तुमच्याकडे सोशल सपोर्ट असेल, राईट इट डाऊन. At least write down 10 things that you are aware, that you are grateful for. 10 गोष्टी फक्त काढा. 10 पण ज्यांच्याकडे नाही, गॉड ब्लेस देम, पण 10 तरी निघाल्या पाहिजे. माझ्याकडे 17 आहेत. माझ्याकडे 17 आहेत. 17 अशा गोष्टी आहेत आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर. रोज सकाळी उठल्यानंतर, सगळं आवरल्यानंतर जर लक्षात राहिलं नाही तर तो कागद काढतो मी. आय एम ग्रेटफुल फॉर दिस 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 दिस. थँक्यू. माझा इंटरनल एनर्जेटिक टोनच बदल. आणि यू डू दिस फॉर 10 days. हे रोज करतोय मित्रांनो. 10 दिवस करा रोज. सी व्हॉट हॅपन्स इन युअर लाईफ. जीवनामध्ये इतकं काहीतरी वेगळं वेगळं निर्माण व्हायला लागेल ज्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल व्हाल. आता असं काहीच घडत नाही. आपल्या जीवनामध्ये असं काहीच घडत नाही. रोज तेच बोरिंग आयुष्य असतं. का? कारण आपण रोज त्याच बोरिंग फ्रिक्वेन्सीला असतो.
ज्यावेळेस तुम्ही एवढी छोटी गोष्ट कराल ना, ही दिसताना छोटी दिसते. द ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड इज नॉट अ छोटी थिंग. इट इज वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल थिंग इन अवर लाईफ. तुम्ही ज्यावेळेस ह्या ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडला जाता रोज, आपला प्रॉब्लेम काय माहितीये, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यात एक प्रकारची हवा भरते. आईला जाऊन आता उद्यापासून लाईक न्यू इयर रेझोल्युशन. न्यू इयर रेझोल्युशन पहिले 4 दिवसच टिकतं, 5व्या दिवशी ते निघून जातं. डोंट डू दिस विथ दॅट 10 थिंग्स. रोज होमवर्क म्हणून करा. रोज किती वेळ लागतो? नॉट इवन अ मिनिट. नॉट इवन अ मिनिट. डू दिस आणि युअर लाईफ विल चेंज. सो पहिलं मला कळलं की मला जीवनामध्ये जे हवं ते मिळवायचं असेल तर मला त्याच्या अलाइनमेंट मध्ये यायला पाहिजे. नंबर 1. पण मी अलाइनमेंट मध्ये नाहीये. सो मग मला काही एनर्जी टूल्स वापरून अलाइनमेंट मध्ये यायला पाहिजे. दुसरं मला कळलं की मी सबकॉन्शियस लेवललाच लॅक मध्ये आहे. आता आपण बघितलं ना, असलेल्या पैशाबद्दल आपण बघत पण नाही, विचार पण करत नाही. असलेल्या केसाबद्दल विचार पण करत नाही. अरे आपल्याला दिसतंय, डोळ्याबद्दल आपल्याला काही कौतुक नाही. अरे या चष्म्यामुळे मला दिसतंय, या चष्म्याकडे तर मी कधी बघत पण नाही. या फोनमुळे मला एवढा एंटरटेनमेंट होतोय, त्या बिचाऱ्या फोनला मी कधी थँक्यू म्हणतच नाही. मी नुसता यूज अँड थ्रो करतो. Have you ever realized? म्हणून आपल्याकडे पूर्वी जेवायच्या आधी प्रेयर म्हणायचे, वदन कवन घेता. आज वी हॅव फॉरगॉटन. जे आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यावर आपलं सगळं चालू आहे मेकॅनिझम, दॅट फूड वी हॅव स्टॉप. आपण म्हटलं की आता एकतर हाताने पण खात नाही, कितीतरी लोक चमच्याने काट्याने खातात. खाऊ देत, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की आर वी ग्रेटफुल? वी हॅव स्टॉप्ड बीइंग ग्रेटफुल. सो अलाइनमेंट आपली चुकलेली आहे. दुसरं, सबकॉन्शियस लेवलला आपण लॅक मध्ये आहे. हे सबकॉन्शियस लॅक रिवायर केला पाहिजे. दिस इज द सेकंड थिंग आय रिअलाइज. आणि तिसरी गोष्ट मला कळली की ही गोष्ट सतत जिवंत ठेवली पाहिजे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की हे 4 दिवस करू नका. डू इट फॉर ऍटलीस्ट 10 days. एक तर मी म्हणतो मेक इट युअर लाईफ पॅटर्न. उद्या 10च्या ऐवजी आणखीन एक 11वं लिहावं वाटलं काहीतरी, 11वं लिहा, 12वं लिहा. मेक इट युअर लाईफ पॅटर्न. युअर लाईफ विल चेंज. आणि 10 दिवसात जर काही घडलं नाही तर फेकून देऊ नका. कारण तुम्ही म्हणारे कुछ हुआ नहीं 10 दिन पे. नाही, तो होत होतं. जसं आपण जर पाणी गॅसवर ठेवलं उकळायला आणि वाट बघायला लागलो की अरे कधी उकळणार कधी उकळणार, ते बोर होतंय ना, की उकळतच नाही. अँड देन कंटाळतो आपण, कारण 99 डिग्री पर्यंत काय उकळलेलं दिसतच नाही. आणि 99 डिग्रीला आपण बंद करतो. किती डिग्रीची गरज होती? सो 10 दिवसात ज्यांना उपयोग होत नाही त्यांनी जर हे फेकून दिलं, मे बी तुम्ही 99 डिग्रीला होता. 1 more degree would have made it. सो 10 दिवस म्हणजे अगदी कटाक्षात 10 दिवस करू नका. डू इट फॉर 1 month and tell me what happens. मित्रांनो, आपण लॅकला कसे असतो याचं एक गंमतशीर उदाहरण सांगतो तुम्हाला. रिचर्ड वाइसमन नावाच्या माणसाने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द लक फॅक्टर. द लक फॅक्टर. त्या पुस्तकामध्ये त्याने लिहिलं की काही नोकरीसाठी एक विशिष्ट पोझिशनसाठी व्हॉट एव्हर इट इज जाहिरात दिली पेपरमध्ये की याच्यासाठी ऍप्लिकेशन पाठवा. आणि ऍप्लिकेशन आल्यानंतर त्यातल्या 150 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं. आज 10 असतील, उद्या 10 असतील असं. आणि ज्या ऑफिसमध्ये ते इंटरव्ह्यू होतं त्याच्या दारासमोर एक डोरमॅट होतं. त्या डोरमॅटच्या खालती असे डॉलर्सचं एक पुडकं ठेवलं जे दिसेल असं.
रिचर्ड वाईसमन म्हणतो त्या 150 लोकांच्या पैकी 150 लोकांनी ते डॉलरचं बंडल बघितलं पण नाही, दिसलंच नाही. कारण तुम्ही तुमची अलाइनमेंट त्याला नव्हतीच. हे बघा, हे जे डॉकेट दिलंय ना आज, हे डॉकेट मध्ये हे एक सेक्रेट सिम्बॉल आहे. तो मला इथं खालती पडलेला मिळाला. म्हणजे ज्यांनी हे डॉकेट घेतलं किंवा ज्याला हे मिळालं त्याला लकी सिम्बॉल मिळालाय, पण तो अलाइन्ड नसल्यामुळे त्याच्या हातातून तो पडलेला आहे. विल यू बी लकी? तुला युनिव्हर्सनी दिलेला आहे, पण तू अलाइनमेंट मध्ये नसल्यामुळे यू जस्ट कुडंट कॅच इट. या अवस्थेतून मित्रांनो बाहेर पडलं पाहिजे. सो अलाइनमेंट, सबकॉन्शियस रिप्रोग्रॅमिंग आणि एनर्जायझिंग या 3 गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुमचं एनर्जेटिक डायमेन्शन बदलतं. आणि तुम्ही जे आता नुसतं धावपळ करायला लागलाय ना, जीवन ओके करायला, वी आर रनिंग, वी आर ऑल ऑफ अस आर रनिंग टू सेट लाईफ ओके. त्या रनिंगची गरज लागणार नाही, कारण मग ते इथून करायला लागाल. यू विल स्टार्ट वर्किंग हार्ड नाही, यू विल स्टार्ट वर्किंग स्मार्ट. Unfortunately, many people don't know it. I am very fortunate that I came to know about it 25 years ago or more. मी 25 वर्ष तर शिकवत आहे, त्याच्या आधी मला कळलं हे, आणि गेली 25 वर्ष शिकवतोय. मित्रांनो, गेली 11 वर्ष मनी उपासना शिकवतोय. आय एम टीचिंग यू टू ट्रान्सफॉर्म लाईफ, मनी इन्क्लुडेड. हेनरी फोर्ड ऐकून माहितीये? ज्या माणसात ज्याला फादर ऑफ ऑटोमोबाईल म्हणतात, ज्यानं ऑटोमोबाईल निर्माण केली, तो एकदा स्पीच देताना हेनरी फोर्ड म्हणाला, आय एम इन द प्रोफेशन टू अपलिफ्ट द लाईव्स ऑफ पीपल. आय एम इन द प्रोफेशन टू अपलिफ्ट द लाईव्स ऑफ पीपल. आय ऑल्सो मॅन्युफॅक्चर कार्स. आर यू अंडरस्टँडिंग? गाडी निर्माण करणं हे माझं प्रोफेशन नाही आहे. तुमचं आयुष्य अपलिफ्ट करणं हे माझं प्रोफेशन आहे. आय ऑल्सो मेक कार्स. तसं मनी उपासना इज द आयडिया टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. मनी ऑल्सो इज अ पार्ट. आय होप that you all are in the bracket of 0.1%. हे जे बोललेलं आहे हे तुमच्या आत गेलं असेल अशी आशा करतो. नाहीतर दैव देतं आणि कर्म नेतं अशी आपली अवस्था होऊ नये. आय हॅव शोन यू अ पाथ टू चेंज युअर लाईफ. If you are really keen and interested, I think you should think about it. हे सगळं ऍक्च्युअल मी तुम्हाला आता जे सांगितलं ना, हे ग्रॅटिट्यूड टेक्निक, तसं आणखीन 4 टेक्निक्स तुम्हाला शिकवणार. यूज इट. आणि माझा दावा असा आहे, यू विल सी अ चेंज इन 7 days. What it is, you will come to know in the next session by minute. Are you ready? Yes. Are you ready? Yes. Good. That's the spirit. That's the Josh. I want all of you, मित्रांनो, क्षमा करा थोडंसं इंग्रजी बोललोय आज. थोडासा इंग्रज संचार झालेला आहे. एवढं बोलत नाही, पण एक्सक्यूज मी फॉर दॅट. एनिवे, आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये यू हॅव फ्यू थिंग्स ज्याचा तुम्हाला उपयोग होईल. त्यात 3 पुस्तकं एनर्जेटिकली जी माझ्याकडून लिहिली गेली. एनर्जेटिकली परत शब्द वापरतोय मी, माध्यम आहे.
आय एम जस्ट द मीडियम, ती लिहिली गेली माझ्याकडनं, मी लिहिलीच असा मी दावा करत नाही. समृद्धीचा साक्षात्कार भाग 1, भाग 2 आणि भाग 3. भाग 1 याला लकी बुक म्हणतात अनेक लोक, ते पुस्तक लक आणतं त्यांच्याकडे असं लोकांची समजूत आहे. डू यू ऍग्री? येस. सो ज्यांच्याकडे आहे ते नो. तसा भाग 2 आहे, त्या लाईफचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि भाग 3 आहे, हे सक्सेस मॅन्युअल आहे. जास्त पुस्तकं मी आणू शकलेलो नाही या वेळेला, बट व्हॉट एव्हर जे काय असतील, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर अवश्य घ्या. आणि बी रेडी टू चेंज युअर लाईफ. आय एम श्योर अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, पूरा आसमां अभी बाकी है. थैंक यू सो मच.